नाही बाबू, तिखट नाही बनवलं. हॅलो नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनेलवर. तर मंडळी, कसे आहात? खूप दिवस झाले मी व्हिडिओज टाकत आहे आणि तुम्हाला खूप छान असं वाटत असेल. जर तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नको विसरू. तर इथे मी व्हेज पॉकेट बनवले होते आणि अतिशय सुंदर टिफिन रेसिपीज मी माझ्या नुसार मी बनवत असते. इंस्टाग्रामवर मी टाकत देखील असते. तर अशा प्रकारे पॉकेट्स बनले आहेत आणि खूप सुंदर झाले होते. तर त्याला स्टार्ट करूयात. तर टेस्टी झालं होतं. तर इथे मी 1 वाटी मिक्सर ग्राइंडरमध्ये रवा घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही, थोडंसं पाणी मिक्स करून घेणार आहे आणि ब्लेंड करून घेणार आहे. आणि हे ब्लेंड करून तोपर्यंत आपण ठेवलं आहे. तोपर्यंत इथे तेलात कांदा, कॅप्सिकम, टोमॅटो टाकून थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि थोडंसं अद्रक लसूण पेस्ट आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी सर्व मिक्स करून घेऊन थोडंसं कच्चं पक्कं असं काढून घेणार आहे. त्याच तव्यामध्ये मी हे बॅटर टाकणार आहे. त्याआधी थोडंसं तेल टाकून हे बॅटर टाकते. तुम्ही अशा प्रकारे व्हेजिटेबल्स चेंज करून टाकू शकता. वाटाणे वगैरे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते इझिली टाकू शकता. चीज वगैरे टाकू शकता. खूप छान झालं आहे. त्यानंतर हे अशा प्रकारे झालं आहे. खूप सुंदर आणि टेस्टी झालं होतं. माझ्या मुलांना तर खूपच आवडलं होतं. हे अशा प्रकारे मी सर्व बनवून घेतलं आणि याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. थंड झाल्यावरच तुम्ही अशा प्रकारे करा. मी गरमच केलं होतं त्यामुळे. तर इथे सर्व झालं आहे. अशा प्रकारे ही रेसिपी झाली आहे. तर आवडल्यास प्रतिसाद द्या नक्की. थँक्यू सो मच. लाईक करा. बाय. इथे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिकन रेसिपी. अगदी जे हॉस्टेलमध्ये राहतात मुलं मुली किंवा काय, त्यानंतर त्यांच्याकडे मिक्सर वगैरे नसेल किंवा भांडी पुरते असतात किंवा काय, त्याच्यानुसार मी ही रेसिपी चिकन रेसिपी बनवली आहे. तर स्टार्ट करूया. तर इथे मी कढईमध्ये घेतलं आहे तेल. तेल अगदी जास्तच घेतलं आहे. चिकन नॉनव्हेज म्हटलं की तेल जास्त लागतं, पण मी फर्स्ट टाइम घेतलं. तुम्ही म्हणाल रोजच घेतेस की काय. इथे लगेच कढीपत्ता टाकला आहे. जास्त काळा होऊ द्यायचं नाही. प्लेटमध्ये घेतला आहे तेजपत्ता, लवंग, छोटी मोठी इलायची, काळी मिरी आणि जिरं आणि काळी मिरी थोडीशी जास्तच घेतली त्याचा क्रंचीनेस आणि सुगंध येण्यासाठी. तर इथे मस्त असं फ्राय करून घेणार आहोत स्लो गॅसवर. आणि अशा प्रकारे फ्राय झाल्यानंतर इथे घेतले आहे मी 3 कांदे आणि बारीक कापून घेतले आहेत. सुंदर असे बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत. छान असं खाताना असे दाताखाली यावं असं खडे मसाले, खूप सुंदर अशी टेस्ट स्वतःचीच त्याने यावी. त्यानंतर इथे मी घेतला आहे कापून घेतलेला लसूण आणि अद्रक, छान बारीक चॉप केलेला आहे आणि कापूनच आपण घेणार आहोत. मिक्सरचा यूज करणारच नाही मी. आणि यानंतर अशा थोड्याशा कांदा म्हणजे थोडासाच भाजून घेतला होता, त्याच्यामध्ये ते टाकून घेतलं. मस्त असं काळसर झालं आहे थोडंसं. त्यानंतर इथे मी चिकन मॅरिनेट करून घेतलं. चिकन मॅरिनेटसाठी 1 वाटी दही आणि त्यामध्ये चिकन मॅरिनेट करून घेतलं आणि थोडंसं लिंबू, अर्धा लिंबू टाकून आवश्यकतेनुसार मीठ टाकून मी ते मॅरिनेट करून घेतलं. म्हणजे फक्त ठेवून घेतलं आणि बाकी सर्व आवरत होती. म्हणजे कांदा वगैरे कट करून घेतला. तोपर्यंत मी ठेवून दिलं होतं. त्यानंतर हे अशा प्रकारे चिकन दिसतं आणि ते मस्त असं याच्यामध्येच फ्राय करून घ्यायचं आहे. त्याचा वास वगैरे निघून जाणार आहे, कारण आपण दहीमध्ये मॅरिनेट केलं. तर इथे 5 मिनिटानंतर मी बघते तर हे अशा प्रकारे झालं आहे आणि सुंदर असं टेस्टी झालं होतं. हे अशा प्रकारे देखील आपण मुलांसाठी देऊ शकता. मी फ्रँकीसाठी हे अशा प्रकारे काढून घेणार आहे प्लेट वाटीमध्ये आणि मुलांना फ्रँकी बनवून देणार आहे. तर ती रेसिपी मी शूट नाही केली, कारण म्हटलं बार तेच वाटतं वेगळं काहीतरी, तर म्हटलं नको. त्यानंतर इथे मिरची पावडर, हळद आणि धने पावडर टाकून घेतला आहे. जिरा आपण आधीच फोडणी टाकला म्हणून जिरा पावडर घेतली नाही. आणि अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपला तेलाचा म्हणजे चिकनच्या ग्रेव्हीचा कलर चेंज होईल तोपर्यंत आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि अशी देखील तुम्ही भाजी खाऊ शकता फक्त चिकन. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. मी इथे पाणी टाकणार आहे. तर इथे त्याच बाउलमध्ये पाणी घेऊन मिक्स करून घेणार आहे. आवश्यकतेनुसार मी पाणी टाकून घेणार आहे. घ्या अजून पाणी यावेळेस तेल अंगावर. जरा जास्त झालं, कारण मी काय विचार केला होता
ही ग्रेव्ही झाल्यानंतर आपण थोडीशी घालून त्याच्यामध्येच बिर्याणी करून घेणार आहे. पण झालं तसं नाही. हे बघा तेल किती सुटलं आहे. पण अशा प्रकारेच मी बनवले आहे. तर तुम्हाला आवडले असेल तर पाणी आण नक्की घाला लाईक, शेअर, रोज सबस्क्राईब फटके करायला ते विसरू नका. आणि आळे देते मम्मी. तुमच्यानुसार मला देखील कमेंटमध्ये सांगा. खूप सुंदर अशी रेसिपी झाली होती. मी तर फर्स्ट टाईमच खाल्ली म्हणजे बनवली होती आणि खूप मस्त अशी झाली होती. मुलांना देखील आवडली कारण तिखट जास्त नव्हती आणि जास्त काय वस्तू देखील यूज केल्या नाही. नक्की हॉस्टेलवाल्यांनी ट्राय करायला पाहिजे कारण आपण बाहेर हॉस्टेलमध्ये असतो तर लगेच आपल्याला वाटतं की बाहेरचं खावं. पण बाहेरचं खाणं जास्त बरोबर नाही. तर इथे मी धडकन पिक्चर बघितला होता. त्यानंतर आम्ही गेलो नीलमच्या घरी. तिथे आमच्यासाठी मस्त अशी मेजवानी होती. तर इथे यांनी फरसबी कट करून इथे राईचं तेल यूज हा केलं आहे आणि त्यामध्ये धुवून अशी फरसबी टाकणार आहे. त्याआधी इथे मी बघितलं की खूप तेल गरम केले तर हे म्हटले की कच्चं तेल असतं ते राईचं, त्यामुळे ते तेल असं जास्त बराबर गरम हाँ करून हाँ घेतात. आणि अशा देते प्रकारे लोग तेल जाते गरम इतना है उधर झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स टाकणार आहेत, जे की मी फर्स्ट टाइम बघते. तर इथे मी त्यांनी टाकला आहे राई आणि हे खूप छान आहेत आणि इथे मिरच्या टाकल्या आहेत बघा. तर लगेच फरसबी टाकणार आहेत कारण मिरच्या उडतील वगैरे. तर अशा प्रकारे त्यांनी केलं आहे. मी तर फर्स्ट टाइम खाऊन एवढी खुश झाले की मी म्हटलं खरंच अशी रेसिपी फैमिली टूरिस्ट हाँ आपण ट्राय करायला पाहिजे. मी अशी रेसिपी ही हाँ हाँ फरसबीची हाँ रेसिपी खूप सिंपल अशी बनवते मिरची हाँ पावडर वगैरे टाकून. पण अशा प्रकारे कधीच नाही बनवली. खरं नक्की एकदा ट्राय करायला पाहिजे. तर त्यानंतर इथे ना ते आले होते नेपाळवरून आणि त्यांची ट्रीटमेंट वगैरे चालू आहे. पण आहे जमतं तसं ते ट्राय करतात आणि तिकडनंच सामान वगैरे घेऊन आले होते. कौन सा मसाला ये पक्का मसाला गाँव का नेपाल का मिक्सर में कूट के रख दिया आपने मिक्सर में उधर वो खराब नहीं होता फिर ऐसा रख के नहीं नहीं वो बाउल ऐसे मिक्सर में वो हे डुकू कुकर राहतो ना तिकडे करके वो कितने दिन आती हूँ वीडियो एक दिन नहीं बनाती ऐसे ही जाती फिर निकल मुझे कैसे अभी आदत बन गई ना वीडियो वीडियो बना के डालते हो आप तो नहीं बोल रही इसके लिए इथे पुलावची तयारी चालू आहे. तर इथे ना तेल गरम हाँ करून घेतलाय. त्याच कढईमध्ये आधी त्यांनी फरसबी करून घेतली होती आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये ते यूज करणार आहेत. बघा तेल गरम केलं की चिकन डायरेक्टली टाकलं आहे आणि मी हे फर्स्ट टाईम बघते कारण मला असं तेल वगैरे उडलेलं मला बिलकुल पसंत नाहीये. पण इथे यांची पद्धत वेगळी आहे. तर अशा प्रकारे ते तेलामध्ये डायरेक्टली चिकन टाकत आहेत आणि बिलकुल वास वगैरे काहीच नाही आला. तुम्ही म्हणत असणार की चिकनचा वासच बार-बार बोलते कारण मला चिकनचा वास आला की मला बिलकुल आवडत नाही आणि त्या अशा प्रकारे त्यांनी फ्राय करून घेतलं आहे आणि बाकीचं चिकन देखील नंतर टाकून देणार आहे. हे तिखट नाही त्यासाठी हे मुलांसाठी काढून घेत आहेत. आता हे जाणार आहे जुलैमध्येच पण मस्त वाटत होतं. आम्ही दर संडेला त्यांच्याकडे यायचो, बोलायचो, बसायचो. त्या दोघीच आहेत मुलगी आणि लेक आणि ते आले आहेत काही कारणास्तव आता जुलैमध्ये जाणार आहेत. तर इथे अशा प्रकारे वाटाणे वगैरे आणि काजू आणि खोबरं आणि खारीक असं करून टाकणार आहे. तिथे त्यांनी राईस घेतला आहे तांदूळ बासमती राईस घेतला आहे आय थिंक इंडिया गेटचा आणि ते घेऊन ते धुवून टाकणार आहे. तिथे पाणी गरम करून ठेवलं आहे त्यांनी आणि चिकन पण फ्राय होत आहे. मसाला देखील वाटत आहेत. म्हणजे सर्वच एवढ्याशा किचनवरती करत आहेत. आता हे बघा चिकन काढून घेतलं आहे. त्याचमध्ये ते तेलामध्ये कांदा टाकणार आहे त्या तेलात आणि अशा प्रकारे ते सर्व टाकून पटपट करून घेणार आहे. आणि इथे त्यांची मुलगी खूप सुंदर दिसते. तुम्हाला एक फोटो दाखवते. ती किती छान दिसते ते. तिचा मी मेकअप देखील केला होता. मराठी लूक तिला पाहिजे होता आणि मी केला होता. तुम्हाला नक्की फ्लॅश करून दाखवते. खूप सुंदर दिसते आणि पण ती काही कारणास्तव ती येत नाही कॅमेरासमोर. तर इथे सर्व फ्राय करून घेतलं आहे. खूप छान दिसत होतं आणि मी फर्स्ट टाईम खाल्लं. हे फक्त घीमध्येच बनवतात सर्व जेवण आणि इथे राईचं तेल यूज केलं आहे.
हे तुमच्या गावाकडचं घी म्हणजे तूप आणलं आहे, जे की बॉटलमध्ये तुम्हाला दिसत असेल. आणि बाहेरून दुसरीकडे येणं आणि तिथे राहून दाखवणं किंवा राहणं ती खूपच मोठी गोष्ट आहे. आणि सर्व सामान घेऊन एवढ्या दिवस तर ते म्हणत होते की आम्ही हॉटेलमध्ये वगैरे राहत होतो, पण यांनी घर त्यांना घेऊन म्हणजे ना भाड्याने घेऊन सुचवून दिलं आहे. कारण असं भाड्याने घर कधी घेतलंच नाही आणि लवकर देत देखील नाही, पण त्यांनी घेऊन दिलं आहे. की बाबा ओळखीनुसार आणि लवकर अशी घरं वगैरे मिळत नाही, पण त्यांना यांनी म्हणजे घेऊन दिलं तर त्यांना खूप छान वाटलं. मी म्हटलं की तुम्हाला इथे छान वाटलं का? एवढ्या वर्ष तुम्ही येत होता, तर 14 वर्ष झाले ते येत होते आणि ट्राय करत होते. पण म्हणतात पहिल्यांदा आमचं 14 वर्षानंतर का काय आम्ही इथे खूप छान वाटलं आहे. आम्ही छान मेमरीज घेऊन जाणार आहोत, की आम्हाला एक घर मिळालं. कारण हॉटेलमध्ये आम्ही राहायचो आणि तिथे जेवण वगैरे खायचं बनवलेलं असायचं किंवा काय हॉटेलमध्ये सर्व करायचं. अशानुसार ते करत होते. आणि आम्हाला खूप छान वाटलं इकडे येऊन. आणि फर्स्ट टाईम असा छान अनुभव आला आहे. तर इथे त्यांनी सर्व ट्राय करून बनवून घेतलं आहे. आणि सांगत होते की मी म्हटलं त्यांना चपातीचं म्हणजे गव्हाचं चपाती तुम्ही खातात की नाही, तर म्हणतात खातात, पण आम्ही तांदळाच्या पिठामध्ये साखर, अ, तूप आणि असं काहीतरी टाकून आम्ही पातळ बॅटर करून ती तव्यामध्ये टाकून ती तशी चपाती बनवतो आणि खातो. म्हटलं हे जरा नवीनच आहे. आणि या म्हणजे आंटीला खूप काही काही छान छान येतं असं. एवढे हुशार आहेत ना त्या. पण मला ना मी म्हटली की मला कधीतरी शिकवा म्हणून. आणि खूप सुंदर त्यांच्याकडे कला आहे. म्हणजे साडीला नक्षी काढायचं, जे काही पेंटिंग करतात, घरामध्ये पेंटिंग्स करतात, नंतर ना विणकाम करतात. खूप सुंदर असं काय काय करतात. खूप छान वाटलं. आणि ना त्यांना मी म्हटली की मला पण शिकवा, त्यांच्याकडून मला खूप काही शिकायचं आहे. बघू आता नेपाळला कधी जाणं होते. पण खरंच असे माणसं असावेत. बिलकुल त्यांच्या चेहऱ्यावर असं नाही थोड़ा पीछे हो जाओ सब इधर ही हट की दुःखी आहेत किंवा काय, की चल बाबा आपण आम्हाला किती दुःख आहे, असं काहीच नाही. खूप सुंदर असं वाटलं त्यांना मिळून. आणि आम्ही जातो कधी कधी. आणि मुलांना तर खूप लाड करतात. चिष्णूचा डुगूचा तर खूप लाड करतात, जसे की आजी. आणि डुगूला असं मांडीवर घेऊन चारतात वगैरे सगळं. आणि अशा प्रकारे सर्व त्यांचं करत राहतात. छान वाटतं असं सगळं बघून. आणि लेकरांना कसं जिथे ओढ म्हणजे ना लाड करतात, माया लावतात, तिथेच मुलं जातात स्वतःहून. तर इथे त्यांनी सर्व मसाले वगैरे टाकून घेतले, अद्रक लसूण पेस्ट वगैरे आणि हळद